पाहिजे आणि याच्यावरही आपल्याला आपली विचारविनिमय करायचा आहे। आता या ठिकाणी आपले एकता परिषदेचे महाराष्ट्र राज्य सचिव अशोक आपला डोंगरभाऊ बागुल हे आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील। या ठिकाणी संभाजी राव आहेत, रिपब्लिक पार्टीचे कार्यकर्ते। कालच मी सांगितलं जे सहकारी पहिल्यापासून ठाकरेचा वाद आहे, इथले सर्व भगिनी आणि मीडिया आणि पत्रकार आणि सर्व बंधू आणि भगिनी घटना घडली या डोक्यावर सुगुणे साहेब किंवा साठी यांचा आपण स्वागत करूया। याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेले देशमुख साहेब PSR साहेब आपण स्वागत करूया। साहेब या ठिकाणी आमच्या या आदिवासी बांधवांमध्ये अशी घटना या ठिकाणी कुठेही घडली नाही आणि याचा त्याला तुमचा पाठिंबा असला पाहिजे। कसं की आज अत्यंत अशा पद्धतीची जर घटना होत असेल आणि जर कधी आमच्या आया बहिणीवरची घटना आपण मान्यवरांचं थोडक्यात मनोगत ऐकून घेऊ आणि आपला एक शेवटी एक मुखाने आणि एक निर्णयाने आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि म्हणून आपली ताकद ही दाखवायची आहे। गांगुर्डे यांनी 2 शब्द बोलावं अशी त्यांना विनंती करतो। पिंपळनेर शहरातील रहिवासी गावकरी सगळ्यांच्या वतीने मी जाहीरपणे आजच्या घटनेचा निषेध करतो। एखादा गुन्हा त्यावेळेला जात धर्म पंथ हा कुठलाही त्याला लेबल लागत नाही, तो गुन्हेगार असतो आणि त्या गुन्हेगाराचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। आणि सर्वप्रथम मला सर्वात जास्त कौतुक आणि अभिमान जो करावा असा वाटतो तो विभागाचे कौतुक करावे व त्यांचे आपण त्याबद्दल फार आभार मानतो। पिंपळनेर येथील 26 तारखेच्या बलात्काराच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 376D त्याचप्रमाणे अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी 1 तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत। आरोपींचा PCR घेण्यात आलेला आहे आणि आरोपी सध्या PCRमध्ये आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः DYSP साजन सोनवणे करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत। त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे। साहेब, अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून काही आवाहन करण्यात येणार आहे? मी समाज बांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोक राहत आहेत, वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे। कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या
काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो. तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे. तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो.